भारताचे संविधान भाग 1 संघ राज्य व त्याचे राज्यक्षेत्र. अनुच्छेद 1 संघ राज्याचे नाव व राज्यक्षेत्र. त्यातील एक भाग इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. 2 राज्य व त्यांची राज्यक्षेत्रे पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील. 3 भारताचे राज्यक्षेत्र. त्यातील क राज्यांची राज्यक्षेत्र. ख पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली संघ राज्यक्षेत्रे आणि ग संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे मिळून बनलेले असेल. अनुच्छेद 2 नवीन राज्ये दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. संसदेला तिला योग्य वाटतील अशा अटींवर व शर्तींवर कायद्याद्वारे नवीन राज्ये संघ राज्यामध्ये दाखल करून घेता येतील किंवा स्थापन करता येतील. 2 क सिक्कीम हे संघ राज्याशी सहयोगी करणे. संविधान 36वी सुधारणा अधिनियम 1975 कलम 5 द्वारे निरसित 26 एप्रिल 1975 रोजी व तेव्हापासून. अनुच्छेद 3 नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा अथवा नावे यांत फेरफार. संसदेला कायद्याद्वारे क कोणत्याही राज्यापासून एखादे राज्यक्षेत्र अलग करून अथवा 2 किंवा अधिक राज्य किंवा राज्यांचे भाग एकत्र जोडून अथवा कोणतेही राज्यक्षेत्र कोणत्याही राज्याच्या एखाद्या भागाशी जोडून नवीन राज्याची निर्मिती करता येईल. ख कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवता येईल. ग कोणत्याही राज्याचे क्षेत्र घटवता येईल. घ कोणत्याही राज्याच्या सीमांमध्ये फेरफार करता येईल. ड कोणत्याही राज्याच्या नावामध्ये फेरफार करता येईल. परंतु असे की या प्रयोजनाकरता असलेल्या कोणत्याही विधेयकाला राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज आणि त्या विधेयकात अंतर्भूत असलेल्या प्रस्तावामुळे कोणत्याही राज्यांचे क्षेत्र, सीमा किंवा नाव यावर परिणाम होणार असेल त्या बाबतीत राष्ट्रपतीने ते विधेयक त्या राज्याच्या विधानमंडळाकडे त्याने निर्देशनात विनिर्दिष्ट करण्यात आलेला असेल अशा कालावधीत किंवा राष्ट्रपती परवानगी देईल अशा वाढीव कालावधीत त्यावर आपले विचार व्यक्त करावेत. यासाठी निर्देशिलेले नसेल तर व याप्रमाणे विनिर्दिष्ट केलेला किंवा वाढवून दिलेला कालावधी संपलेला नसेल तर ते विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात पुन्हा स्थापित केले जाणार नाही. स्पष्टीकरण 1 या अनुच्छेदात खंड क ते ड यामध्ये राज्य या शब्दात संघ राज्य क्षेत्राचा समावेश आहे. परंतु का मधील राज्य या शब्दात संघ राज्य क्षेत्राचा समावेश नाही. स्पष्टीकरण 2 खंड क द्वारे संसदेला प्रदान केलेल्या अधिकारांमध्ये कोणत्याही राज्याचा किंवा संघ राज्य क्षेत्राचा एखादा भाग अन्य कोणत्याही राज्याला किंवा संघ राज्य क्षेत्राला जोडून नवीन राज्य किंवा नवीन संघ राज्य क्षेत्र बनवण्याच्या अधिकाराचा समावेश आहे. अनुच्छेद 4 पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक अनुषंगिक व परिणामस्वरूप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद 2 व 3 अन्वये करण्यात आलेले कायदे. 1 अनुच्छेद 2 किंवा अनुच्छेद 3 मध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही कायद्यात त्या कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी आवश्यक अशा पहिली अनुसूची व चौथी अनुसूची यात सुधारणा करण्याविषयीच्या तरतुदी अंतर्भूत असतील आणि संसदेला आवश्यक वाटतील अशाही पूरक अनुषंगिक व परिणामस्वरूप तरतुदी अशा कायद्याचा परिणाम होणाऱ्या राज्याच्या किंवा राज्यांच्या संसदेतील व विधानमंडळातील किंवा विधानमंडळामधील प्रतिनिधित्वात संबंधीच्या तरतुदीसह अंतर्भूत असू शकतील. 2 अनुच्छेद 368 प्रयोजनांकरिता पूर्वोक्त असा कोणताही कायदा या संविधानाची सुधारणा असल्याचे मानले जाणार नाही. संविधानामधले शब्द खूप बारीक लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या तरच ते आपल्याला समजेल. धन्यवाद.